आज फाल्गुन वद्य तृतीया असल्या कारणाने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अवतार या अवनी तलावर झालेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांमधलं नातं तरी कसं आहे लक्षात घ्या। अनेक राजे झाले होतील बहु, झालेत बहु होतील बहु, परी या समहा छत्रपती शिवाजी महाराजांची सर या जगामध्ये कोणत्याच राजांच्या वाट्याला येणार नाही। एवढी उंची, एवढा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आहे तो अन्य राजांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। म्हणून सगळ्यात जास्त या जगाच्या पाठीवर पुतळे जर कोणत्या राजांचे असतील तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे, आणि ही आपल्या करता गर्वाची बाब आहे। लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते का? कारण माझ्या असणाऱ्या शेतकऱ्याच्या गवताच्या पात्यालाही धक्का लागू नये एवढी दक्षता घेणारे छत्रपती शिवाजी महाराज। मग आपण धर्मरक्षणाचं, समाज रक्षणाचं कार्य करतोय, धर्म प्रचाराचं कार्य करणारे जर कोण असतील तर ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत। परिस्थिती अत्यंत बेताची, हलाखीची, लहान लहान बालकं आहेत, कुटुंबाची जबाबदारी आहे, खाण्याकरता अन्न नाही, अन्न करता ज्यांची पत्नी मरण पावलेली आहे, अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांची आपल्या काळामध्ये जर दयनीय परिस्थिती असेल तर ही बाब आपल्या करता लाजिरवाणी आहे। मग आपण काय करावं तर अशा असणाऱ्या महात्म्यांना सहकार्य करावं, मदत करावी, त्यांच्या प्रपंचाला सहकार्य होईल अशा पद्धतीने आपण पाऊल टाकलं पाहिजे। म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कोणत्याही प्रकारची मागणी न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांकरवी नजराणा जगद्गुरु तुकाराम महाराजांना बहाल केलेला आहे। नजराण्याचं ताट घेऊन मावळे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भेटी करता आलेले आहेत। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी तो सगळा नजराणा दिला। महाराजांना कळालं की मावळे आपल्या घरी आलेले आहेत आणि राजांनी आपल्या संसाराला आधार मिळावा याकरता सहकार्य केलेले। महाराज घरी आले, ज्या नजराणाचा स्वीकार केलेला होता ते सगळे दागदागिने परत ताटामध्ये भरले आणि ती तबक, ती ताट परत त्या मावळ्यांना दिली। आणि मावळ्यांना देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुमचे राजे उदार आहेत, त्यांच्या औदार्याची जाणीव आम्हाला झाली, म्हणजे माझ्याबद्दल त्यांच्या अंतःकरणा